मंडळी नमस्कार, आपलं सगळ्यांचं खूप स्वागत. दरवेळी आपण वेगवेगळ्या छान व्यक्तिमत्वांशी गप्पा मारत असतो, पण आता आपल्याबरोबर आलेला आहे किंवा आपल्यासोबत आहे आपल्या हक्काचा माणूस, जो खरं तर छापाकाटा करणार आहे. आपल्यासोबत आहे अभिनेता मकरंद अनासपुरे, आमचे माक्या भाऊ. काय राव, बरं आहे? काय बरं आहे. तू कसा आहेस विशाल? मी मजेत आहे, व्यवस्थित. खूप दिवसाने भेटलास, बरं वाटलं. तूही खूप दिवसांनी भेटला या निमित्ताने, आणि निमित्त आहे विशेष म्हणजे आम्ही मध्यंतरी विचार करत होतो का आम्हाला आबा दादा दिसत नाही आमचा, म्हणजे थोडासा काहीतरी एक रेस्ट घेतलेला होता, किंवा आपण म्हणतो की एक श्वास घ्यायचा आणि लांब उडी घ्यायची, या दृष्टीने सगळं होतं का? तसं म्हणायला हरकत नाही. शेवटी आपल्याला काही ना काहीतरी भूमिका मांडावीच लागते. पण मधली काही वर्ष सामाजिक कार्याशी पण थोडासा जोडला गेलो होतो, त्यामुळे सिनेमामधला पण बऱ्यापैकी ब्रेक झाला, आणि त्यामुळे एक आपल्या स्वतःलाच निवांतपणा मिळतो, विचार करायला वेळ मिळतो, ती एक बरी गोष्ट असते. दुसरं असं की थोड्याशा गंभीर भूमिकाही मध्यंतरी वेगळ्या करून पाहिल्या. रंगापतंगासारखं सिनेमा असेल, रानबाजार मला खूप आवडली, आणि काळोखाच्या पारंब्यासारखा सिनेमा, थोडे वेगळे प्रयोग करूनही पाहिले. आणि छापाकाटा हा एक विनोदी पुन्हा आपल्या शैलीतला सिनेमा माझ्याकडे आला, आणि मी म्हणलं की आपण करून बघूया. म्हणजे विनोद आपला शाबूत आहे की नाही, की आपण काळाच्या ह्याच्यात कसे दिसतो त्यामध्ये, ती पण महत्त्वाची गोष्ट होती. तर छापाकाटा ही एक विनोदी फिल्म 15 डिसेंबरला, म्हणजे अल्ट्राची निर्मिती आहे, सुशील अग्रवाल निर्माते, त्याचे संदीप नवरे दिग्दर्शक आहेत, आणि खूप मातब्बर मंडळी माझ्याबरोबर या सिनेमामध्ये आहे. मोहन जोशी आहेत, विजय पाटकर आहे, अरुण नलावडे आहेत, तेजस्विनी लोणारी, पंकज विष्णू, अशी मांदियाळी मोठी आहे. आणि त्यात हा विनोदी छापाकाटा मांडूया म्हणलं. आणि कौटुंबिक गोष्ट आहे. आता बघ, कोविड कालखंडानंतर विनोद ही पण एक औषध आहे, हे लक्षात आलं सगळ्यांच्या. त्याच्यामुळे कसं की थोडंसं हसवणं, यामुळेच आपली ओळख असल्यामुळे म्हटलं काही विनोदी बाजाच्या भूमिका आता नव्याने करून बघूया, म्हणून छापाकाटाची ही भूमिका. आणि 15 डिसेंबरला सगळ्यांना पाहता येईल. बरं, कसा आहे सिनेमा? काय नेमका सिनेमा? यामध्ये मी नामदेवचं कॅरेक्टर केलं. आपल्याकडे बघ, घोळात घोळ अशी कल्पना असते, करायला गेलो एक अशी कल्पना असते. हां, तर तशा धाटणीतला आहे की बहिणीचं लग्न करायचं आहे त्याला, आणि त्यातून होणाऱ्या गमती जमती, त्यासाठी तो करत असलेल्या ॲडजस्टमेंट. आणि लहान बहिणीचं लग्न राहिले घरी, आई आणि 2 बहिणी यांची जबाबदारी ह्याच्यावरच आहे, आणि त्यातून तो जसा मार्ग काढतो, त्यातून ज्या गमती जमती होतात त्याविषयी मिश्किल भाष्य करणारा हा सिनेमा आहे. साधी सरळ कथा आहे, विनोदाच्या अंगाने जाते. विनोदाच्या अंगाने पाहायचं फार काही, आपण जसं म्हणतो विनोदी सिनेमाला खूप चेहरा गंभीर ठेवून बसायचं नाही, काही नाही, आणि फार लॉजिकली जायचं नाही. तर मग त्या लोकांना एक फ्रेश विनोद आला, आणि आम्ही हसलो मनमुराद. अशा पद्धतीचं हसण्यासाठी चित्रपटगृहात यायला पाहिजे. म्हणजे फार मोठ्या कालावधीने पुन्हा एकदा मकरंद दादा त्याच्या त्या सुरात, त्याच्या त्या टोनमध्ये विनोद करताना दिसणारे. अर्थात म्हणजे ती सुरुवात या निमित्ताने झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. आम्ही खूप दिवस झाले की आता तसं बघायला गेलं तर मकरंदला प्रतिबिंबित करून घेणारे बरेचसे अभिनेते आहेत. मराठवाड्यातनं येताना ते असं म्हणतात की यार, तो मराठवाड्यातली ती लकब, तो टोन मकरंदने पुढे आणला, इंडस्ट्रीमध्ये तो रुजवला, आणि लोकांना त्याची सवय लावली. आज बरीचशी लोक मिमिक्री करताना सुद्धा मकरंदची करून दाखवू का असे आपल्याला करताना दिसतात. पण प्रत्यक्ष आम्हाला जरा मकरंदकडनं एखाद्या संवादाची झलक ऐकायची. हे यार, काय रताळ्या, तुला कवाचं सांगू लागलो, ऐकाना गेलास तू? जाऊ दे, ह्यांचं काय खरं, उगं शेंगा झोडायला लागले ते. पण मग आता सध्या पुढे काय, आणखी पुढे काय बघायला मिळेल? काही सिनेमे लाईनअप आहेत, काही सिनेमे झालेले आहेत तयार, त्याच्या प्रदर्शनाची वाट पाहतो आहे. काही सिनेमे विनोदी आहेत, काही गंभीर पण भूमिका करतो आहे. आणि आता एक बऱ्यापैकी गॅप असल्यामुळे हे सगळं करताना एक ऊर्जा चांगली, एनर्जी चांगली लागते आहे. आणि दुसरं म्हणजे शांतपणे, निवांतपणे आता करण्याचं, कारण वयोमानानुसार आपल्याला पण तसं बदलायला लागतं. तर त्यामुळे फार धावपळीचे सिनेमे नाही, धावपळीचे शेड्यूल्स नाही, पण जे करतोय ते निवांतपणे, शांतपणे आपल्याला आवडेल, पटेल असं करायचं. वयोमानानुसार हा विनोद होता मकरंद अनासपुरेंचा. हा विनोदच होता.
OTT प्लॅटफॉर्मवरती देखील तू स्वतःला जेल करून घेतला. रान बाजार नंतर आता पुढेही OTT प्लॅटफॉर्मवर मकरंद पुन्हा दिसणार आहे. हो, अर्थातच. मी एक वेब सिरीज निर्माण केली, दिग्दर्शन केलं त्याचं, मुक्काम पोस्ट कोळशेवाडी नावाची. तर ती काही काळात प्रेक्षकांना भेटायला येईल. वाह, क्या बात आहे. आणि राजकीय विनोदी अंगाने जाणारी फिल्म आहे, त्यामुळे निखळ हसणं. त्यामध्ये ओंकार भोजने माझ्याबरोबर आहे, अपूर्व आहे नेमळेकर, पण ती मस्त लोकांना खूप रंजन करेल अशी मालिका आहे. म्हणजे राजकीय विनोद म्हटल्यानंतर आम्ही टिकल ते पॉलिटिकल पासूनचा विचार करतो एकूणच, तो सगळ्यांना असतील जे आहे. बरं, सध्या मकरंद वाचतो काय? मकरंदचं वाचन प्रचंड आहे आणि बऱ्याच वेळेस तू भेटल्यानंतर समोरच्याला सजेस्ट पण करतो. आमच्यासारख्या पत्रकारांना पण सांगतो की तू हे वाचून बघ, ते वाचून बघ, हे खूप छान आहे. काय वाचन चाललंय? मी नुकतंच पंकज भोसलेंचं विश्वामित्र सिंड्रोम वाचलं आणि मी त्यांना फोन केला, मला फार आवडलं असं त्यांना. आणि पठारे सरांची 7 पाटील कुलवृत्तांत ही अलीकडच्या काळात वाचलेली एक फार उत्तम साहित्यकृती. त्यामुळे वाचनाचं आपलं नित्यनेमाने जसं जमेल तसं, आणि ते चालूच आहे. आणि विश्वामित्र सिंड्रोमनी थोडंसं मला जास्त प्रभावित केलं आहे अलीकडे. खूप छान ह्या 3 दशकातला धांडोळा, म्हणजे खरं तर आपल्या पिढीचा धांडोळा त्यांनी घेतलेला आहे, ज्यांनी ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीचा झंझावात बघितला. म्हणजे अजून एक साधारण 20 वर्षापूर्वी आपण पेजर आणि अशा संस्कृतीतनं मग मोबाईल कल्चर, आणि म्हणजे माझा मुलगा जेव्हा म्हणतो की बाबा तुझ्या लहानपणी तू कुठला मोबाईलवर गेम खेळायचा असतं, मी त्याला सांगितलं की आमच्या बालपणी मोबाईलच नव्हते. त्याला ते खरं वाटलं नाही, इतकं ते दैनंदिन जीवनाचा भाग झाला. ज्या आईबापांनी मुलांना लांब ठेवलं होतं मोबाईलसारख्या गॅजेट्सपासनं, त्यांना कोविडमध्ये काही इलाज उरला नाही. तर त्यामुळे आता काय ती पिढीच सगळी मोबाईल वेडी झाली. आणि पूर्वी आपण विनोद करायचो, अरे लोक बैल वेडे असतात, हा तो मोबाईल वेडा आहे, असे त्या काळातले मला स्किटमधले विनोद आठवतात. पण आता म्हणजे त्याच्यावर औषधं निघतील असा कालखंड आहे. पुन्हा एकदा रंगभूमी खुणावते का, तसं काय असणार आहे का? हो, रंगभूमी ही तर कसं आहे, रंगभूमीवरचेच आम्ही कलावंत, त्यामुळे रंगभूमीवर जर काही उत्तम संहिता मिळाली तर मी आवर्जून करेन. आणि त्यासाठी मी काही लेखकांशी पण बोललो आहे. त्यांना मी मधनाधनं तुमच्याकडे प्रतिभा आलेली आहे का, तर थोडंसं काही लिहाल का वगैरे असे फोन माझे चालू असतात. तर त्यात कोणीतरी प्रतिसाद देईल असं वाटतंय, आणि तो जर योग्य मिळाला तर मी निश्चित करेन. पुन्हा एकदा 3री घंटा वाजेल अशी अपेक्षा आपण. हो, कारण उलटसुलट हे माझं आत्ताचं अलीकडच्या काळातलं व्यावसायिकचं नाटक, ज्यामध्ये मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा शासनाचाही पुरस्कार आहे, आणि शेतकरी बांधवांच्या समस्येवर केलेलं ते नाटक होतं. आणि आता नव्याने काही उत्तम मिळालं तर निश्चित करेन. सध्याला तसं शेतकऱ्यांशी तुझं फार जवळचं नातं आहे, कारण तू मराठवाड्यातनं असल्या कारणाने मराठवाड्यातली शेती, तिथले शेतकरी, त्यांची परिस्थिती, हे सगळं तू जवळून बघितलं. त्यांच्याकरता तुम्ही नाम फाउंडेशनच्या माध्यमातून काम पण करता. पण सध्याला असणारी अवर्षी स्थिती, एकूण सगळ्या घडामोडी, या सगळ्याच्यात तुम्ही सामाजिकदृष्ट्या कायम आघाडीवर असता, पण आता काही पुढल्या काळात प्लॅनिंग आहे का नामचं? हे बघ, नामचं काम अव्याहतपणे गेले 8.5 वर्ष चालू आहे. नुसतं पाण्याचंच काम नाम फाउंडेशनचं म्हणशील तर 659 गावांमध्ये 8 वर्षात आम्ही काम केले. म्हणजे जवळपास प्रतिवर्षी 80 गाव अशी सरासरी आपण. आणि आदरणीय नाना पाटेकरांच्या मार्गदर्शनाखाली अव्याहतपणे आम्ही ही सामाजिक चळवळ चालवतो आहोत. आणि ती काही थांबलेली नाही आहे. फक्त त्याचं गाजावाजा काही करण्याची फार तशी गरज वाटत नाही, म्हणून त्याचं गाजावाजा नाही एवढंच. पण ज्या ज्या ठिकाणी ते काम होतं आहे, चालू आहे, झालेलं आहे, जिथे बदल पाहायला मिळालेला आहेत लोकांना, तिथे नामविषयी एक कमालीची आपुलकी आणि स्नेह, आणि मला असं वाटतं की एक संवेदनशीलतेने ह्या गोष्टीकडे पाहण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. आणि त्यातून जे काही सगळ्यांच्या मदतीने जे काही काम उभं राहिलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं की एकदा नाना पाटेकरांनी असं म्हटलं होतं की हे रिले स्पर्धेसारखं आहे, की आपण जोपर्यंत बॅटन आपल्याला घेऊन पळता येतं तोपर्यंत पळायचं आणि पुढच्याच्या हातात बॅटन द्यायचं. तर नवीन पिढीपर्यंतही ह्या कामाचा ओघ पसरावा, पोहोचावा,
त्यांनी उभं राहावं. आणि त्यातून बऱ्याच ठिकाणी खूप चांगली कामं उभी राहिली. म्हणजे केवळ नामचीच गरज आहे अशातला काही भाग नाही, पण संवेदनशील जिथे जिथे माणसं आहेत त्यांनी आपापल्या पद्धतीनं सामाजिक कार्य केलंच आहे. तर ह्या सगळ्याचा एक चांगला दृश्य परिणाम आपल्याला महाराष्ट्रभरात तसा दिसतो आहे. आता बाकी आसमानी संकट जी आहेत त्याला आपण काही करू शकत नसतो, आपण त्याला आवर घालू शकत नाही. आता बघ ना, गारपीट आहे, अवकाळी पाऊस आहे आणि त्यातून हातातोंडाशी आलेलं पीक जातं. आणि आपण सगळ्यांनी समंजसपणे याचा विचार केला आणि शेतकरी बांधव हे पण आपलेच घटक आहेत, आपलेच बांधव आहेत. त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून सर्वसमावेशक त्यावर उत्तर शोधणं ही आता त्याची सातत्याने शोधणं ही त्याची गरज आहे असं मला वाटतं. दुसरं असं की बऱ्याच वेळेस मकरंदबद्दल मकरंदचं असलेलं नातं याबद्दल बोलताना तुझं आणि नानाचं नातं फार वेगळं आहे. ती केमिस्ट्रीच वेगळी आहे. म्हणजे देता आधार की करू अंधार, दासूची एकांकिका तिथपासनं यशवंतपासून आत्तापर्यंत आम्हाला प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल, जे कायम सोशल मीडियावरती नात्याचे व्हिडिओ शोधत असतात. तर मकरंदचं आणि नानाचं नेमकं काय नातं आहे, काय केमिस्ट्री ही? माझ्या गुरुस्थानी आहेत ते. म्हणजे मला सिनेमात आणलं ते त्यांनी, त्यांच्यामुळे मी सिनेमात आलो. कारण माझा पहिला सिनेमा यशवंत होता, ज्यामध्ये ते प्रमुख भूमिकेत होते. आणि तेव्हापासून मला त्यांनी मग त्या यशवंतच्या दिग्दर्शनाच्या टीममध्येही त्यांनी मला रुजू करून घ्यायला लावलं होतं. कारण ते म्हणाले, आधी सिनेमा शिक, नेमकं हे माध्यम कसं आहे त्याची जाण करून घे आणि मग त्यामध्ये हळूहळू काम करत राहा. आणि त्याचा फायदा मला दीर्घकाळापर्यंत होतो आहे. आणि म्हणजे त्या काळात ते फारच मोठे सुपरस्टार, क्रांतीवीर, तिरंगासारखा तो पिरियड, आणि त्यातूनही माझ्यासारख्या स्ट्रगलरला त्यांनी आवर्जून आस्थेने ती संधीच नाही तर मला सातत्याने माझी विचारपूस केली. आणि मला वाटतं ही खूप महत्त्वाची गोष्ट माझ्यासाठी आहे. आणि त्यामुळे त्यांचं ते गुरुस्थानी असणं कायमचं आहे. आजही कुठली अडचण येते, काही येते, मी विचारतो त्यांना. त्यावेळी ते फार त्यावर उत्तम अशा पद्धतीनं मार्गदर्शन करतात. हो, पण मध्ये आता जो ब्रेक घेतला त्यावर नानांनी काही तुम्हाला डिवचलं, बोलले, ते टोचले? मला म्हणले, अरे विनोदी, तुझा विनोद ही ओळख आहे ना, मग तू विनोदी कामं का बंद करतोयस? तसं करू नकोस, विनोदी करत राहा, कारण ते येणं गरजेचं आहे. कारण ते आम्हाला सगळ्यांना आवडतं म्हणले पाहायला. आणि म्हणून मी म्हणले की हो, विनोदही पण हळूहळू विनोदी पण भूमिका आपण करू, पण त्या अगदीच डझनावारी नको करायला, पण जमेल तिथं आपलं कधी विनोदी कधी सिरियस असं. आणि त्यातल्या त्यात कसं की रानबाजारनंतर त्या भूमिकेलाही एक चांगलं अपील मिळालं. त्यामुळे गंभीर आणि विनोदी ह्याची योग्य मिश्रण करून करता येईल. चाहता वर्ग खूप मोठा आहे. नाना आता मध्यंतरी वाराणसीमध्ये होते, एक जण सेल्फी काढण्यासाठी त्यांच्यासमोर आला, बाजूला आला, आणि जो काही एकूण प्रकार घडला, ती काय नेमकी रिॲक्शन होती त्यावरती फार मोठी चर्चा झाली. पण तुलाही चाहते भेटत असतील, चाहत्यांना काय नेमकं सांगावंसं वाटतं की काय आपण गोष्टी पाळल्या पाहिजेत, का काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत, म्हणजे असे प्रसंग टाळता येतील? त्यात हे बघ, ह्या मला असं वाटतं की म्हणजे त्या प्रसंगाविषयी मला फारशी माहिती नाही आहे वाराणसीत घडलेलं. त्याचं कारण असं की मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ओरी नावाच्या एका अशा गावामध्ये शूटिंग करत होतो जिथे नेटवर्कचाच मेजर इश्यू होता. आणि मी जवळपास 15 दिवस त्या चित्रीकरणात अडकलो होतो. पण मला असं वाटतं की ते दुहेरी असतं, म्हणजे चाहते आणि कलावंत यांचं नातं तसं खूप घनिष्ठ आणि जवळचं असतं. त्यामध्ये बऱ्याचदा प्रेमाचं अतिरेक पण होऊ शकतो, अशी पण गोष्ट असते. म्हणजे आता बऱ्याचदा काय होतं की एखादा चाहता हा एका फोटोवर थांबत नसतो. तू जर बघितलंस तर तो फोटोला उभा असलेला माणूस समोरच्याला इतक्या सूचना करतो की आपल्याला हाच फोटोग्राफर आहे. आडवा घे, थोडा जवळ आहे, हा उभा घे, नाही पूर्ण आलं पाहिजे, घे 7-8 घ्या, 7-8 घे, दनादन त्याचं चालू असताना हा आपलं, आपण त्याच अवस्थेमध्ये बराच काळ. मग मी बऱ्याचदा अशा उत्साही ह्यांना सांगतो की मी 5व्या फोटो तोही सेम दिसतो बरं, तुम्हाला वाटेल वेगळं काय कपडाचा रंगसुद्धा बदलत नाही, असाच दिसतो बघा तुम्ही. आणि खरं तर ते मिस्किलीचा भाग असतो.
पण बऱ्याच ठिकाणी काय असतं की बऱ्याच ठिकाणी आपण कुठल्या तरी वेगळ्या कामात असतो, अशा वेळी आपल्याला ते टाळावंसं वाटतं. म्हणजे आता बघ माझ्या हातात समजा किराणा सामान आहे, एक जण फोटो द्या बरोबर, तर मी जरा, किंवा आपण कुटुंबाबरोबर कुठेतरी गेलो तर बरेच समंजस लोक असतात, ते म्हणतात की तुम्ही आता कुटुंबाबरोबर आहात, एन्जॉय करा, असं सांगणाऱ्यांविषयी आपल्याला कमालीची आपुलकी वाटत राहते. पण त्यातही जरा थांबा दोन मिनिट घ्या जरा, हां असं. तर त्यातही खूप वेगवेगळ्या, आता माझ्यासारख्या नटाला त्यातनं खूप सारे कॅरेक्टर्स मिळत जातात आणि ते गमतीशीर असतात. आणि बरं, एखाद्याचा फोटो शेवटपर्यंत चांगला येत नाही. काही जणांना सेल्फीज काढता येत नसतो. म्हणजे सेल्फीज आपण हात लांब धरायचा, असं मी बऱ्याच, हां लांब घ्या असं मीच त्यांना सांगा, हां आडवा धरा, आता लांब घ्या, आता ते पांढरं बटन दाबा. ते पांढरं दाबत नाहीत, ते कॅमेऱ्यावर दाबतात, मग ते सेल्फीचा मोड जाऊन तिकडेच जातो कॅमेरा. अशा खूप घोळ असतात. आणि बऱ्याच जणांना सेल्फी म्हणजे इतक्या जवळून काढायची गोष्ट आहे असंही वाटतं. तर ते सगळं आवरताना बऱ्याचदा एक विनोदी हे तयार होतं. बऱ्याचदा काही जणांचा भाषेची गंमत तयार होते. हे बघ ना, हे फ्लश होईना नीट, फ्लश होईना नीट म्हणल्यानंतर आपल्याला विनोद सापडतो त्यामध्ये. तर त्या गमती जमती असतात. पण मला वाटतं हे काय एक इंटरेस्टिंग नातं असतं कलावंतांचं आणि रसिकांचं. तर तुम्ही रंजन जेवढं करू शकता तेवढी ती आनंदाची गोष्ट. चला पुन्हा एकदा छापा काटा. जाता आता काय अपील करायचं आहे? येत्या 15 डिसेंबरपासून अल्ट्रा निर्मित, सुशील अग्रवाल निर्मित, संदीप नवरे दिग्दर्शित विनोदी चित्रपट छापा काटा आपल्या जवळपासच्या चित्रपटगृहात जाऊन आवर्जून पहा. एक विनंती करू जाता जाता, एक संवाद. अरे संवाद तू मगाशी म्हणलं ना, मी शांगा झोडायला लागला आणि ते तू सारखं संवाद म्हणजे रस्त्यात डॉक्टर भेटला लगेच पॅन्ट खाली करू द्या इंजेक्शन म्हणून. तरी पण 15 तारखेला जाऊन बघा. अरे मी त्यात एक ट्रेलरमध्येच बघ ना, त्यात ती तेजस्विनी माझ्या शेजारी असं, मी म्हणतो आता सेक्रेटरी एवढी अशी देखणी केलीच बायको खुश करेन. जे काय आपल्याला सुचतं ते एक्सटेम्पो, त्याची मजा वेगळी असते. तू खूप स्पॉन्टिनियस आहे, क्षणाक्षणाला तुला सुचतं, तुझं सुचणं हे फार ग्रेट आहे. अशाच पद्धतीने वेगवेगळ्या भूमिकांमधून आम्हाला भेटत राहा, आमचं मनोरंजन करत राहा. आणि आता प्रेक्षकांची विनंती आहे की ब्रेक नको घेऊस, गाडी सुसाट जाऊ दे. हो हो, जेवढं जमेल तेवढं रसिकांची सेवा करण्याचा आनंद घेईन. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. थँक्यू.